चला पुढचा सामना सार्थक वॉरियर्स वर्सेस आपला युवा धीरेन चॅलेंजर्स आणि स्ट्राईक आणि ओपनिंग बॅट्समन आलेले आहेत ते म्हणजे आपले गावाचे खिलाडी चेतन घरत आणि सचिन पाटील. चला जास्त वेळ घालवायचा नाही आपल्याला, कारण तिसरा सामना चालू आहे आणि आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. वेळेचं बंधन आहे आपल्याला, कारण आपल्याला आज 8 सामने खेळवायचे आहेत आणि अजूनही 5 सामने बाकी आहेत. त्यानुसार चालायचं आहे, कारण आपण जर सहकार्य केलं तरच या मॅच पूर्ण होऊ शकतात आजच्या दिवसाच्या. कारण उद्या कमी मॅच असतील, पण उद्या आपल्या गावातील पराग म्हात्रे यांचा साखरपुडा पण आहे. त्यानुसार साखरपुड्यानुसार साखर वाटली जाईल असेच आम्ही सामने ठेवलेले आहेत. कारण उद्या आम्ही एखाद्या सकाळी 7 वाजता पण चालू करू, कारण सर्वांनाच साखरपुड्याला जायचं आहे आणि सामन्याला आपण वेळ वाया घालवायचा नाही. कारण आपण सहकार्य केलं तरच ही सामने पूर्ण होऊ शकतात. स्ट्रायकर एंडला सचिन पाटील आणि नॉन स्ट्रायकर एंड वरून चेतन घरत. लेदर बॉल क्रिकेटर आहेत, पण येस टेनिस मध्ये पण आपलं नाव गाजून ठेवलेलं आहे असे आपल्या गावातील चेतन घरत आणि सचिन पाटील मास्टरचे खेळाडू आहेत. 50 पार केली तरी पण असं वाटत नाही 50 पार केले, कारण फिट अँड फाईन असे आपले गावातील सचिन पाटील आणि बॉलर ते पण मास्टरचे प्रशांत पाटील. बघूया आपल्या संघासाठी काय करतील, कारण प्रशांत एक उत्तम गोलंदाज आहेत आणि सचिन उत्तम बॅट्समॅन. चला पहिला चेंडू प्रशांत यांचा सचिन पाटील यांना. बघूया पहिला चेंडू मारायचा प्रयत्न, बॉल चुकला, मागे गेला, तू मी करत करत एक धाव चोट्टी धाव काढलेली आहे ती म्हणजे चेतन घरत यांची. आणि धाव संख्या झालेली आहे ती म्हणजे सिंगल एक धावा, एक चेंडू एक धावा. संघाची धाव संख्या झालेली आहे ती म्हणजे 1. दुसरा चेंडू प्रशांत पाटील यांचा चेतन घरत यांना. बघूया चेतन घरत आपल्या संघासाठी काय करू शकतात, कारण प्रत्येक दिवस सारखा नसतो. आज तुझा तर उद्या माझा असे दिवस चालू असतात. UPL ला फॉर्म नसला म्हणून काय झालं, आगरी UPL ला मी माझी ताकद दाखवेन त्या हिमतीने चेतन घरत मैदानात उतरला. दुसरा चेंडू छोटासा असा केलेला प्लेट. चेतन बॉल ओळखायचा प्रयत्न करतोय, बॉल कसा येतोय, मी या बॉलला मारू शकतोय का, आणि मी या पुढचा बॉल मारायचा प्रयत्न करेन. आणि 2 चेंडू झालेले आहेत आणि धाव संख्या झालेली आहे ती म्हणजे फक्त 1. तिसरा चेंडू प्रशांत यांचा चेतन घरत यांना. बघूया आपल्या संघासाठी काय करतात. मारण्याचा फटका मारायचा प्रयत्न केला होता, टोपी पडली पण बॉल काय भेटला नाही आणि चोट्या 2 धावा काढलेल्या आहेत चेतन घरत यांनी. गुड रनिंग बिटवीन द विकेट आणि संघाची धाव संख्या झालेली आहे ती म्हणजे 3. ये दोन जे ओपनिंग बॅट्समन आहेत त्यांच्यावर सर्व खेळ निर्भर आहे, कारण हार्ड हिटर बॅट्समन आहेत दोघं. प्रशांत यांचा चौथा चेंडू चेतन घरत यांना. मारायचा प्रयत्न होता पण चेतन यांनी सांगितलं चांगलाच चेंडू आहे, मारून फायदा नाही, आणि हलकासा केलेला प्लेट आणि चोट्टी धाव काढलेली आहे 1 आणि संघाची धाव संख्या झालेली आहे ती म्हणजे 4. शेवटचा चेंडू असेल, शेवटचे 2 चेंडू असणार. शेवटचा 2 चेंडू असेल प्रशांत पाटील यांचा. सचिन बॅटिंग व्हायला आहे, कारण सचिनची बॅटिंग जर तुम्ही बघितली UPL मध्ये यांनी शेवटचा मारलेला 6 आणि मॅच जिंकली ती
पाचवा चेंडू, मारलेला फटका, आर्या पार जाईल का बघत राहील, नाही, चेंडू हातातून सटकला आणि फक्त एकच धाव, मोठं जीवदान. लोकांचा सोहळा भरला उमेळमानच्या गावा, क्रिकेटचा खेळ भारी रंगला, आनंदाचा क्षण सारा, मैदान गाजू चला. अंपायर, सिंगल धाव असेल का? ओके, थँक्यू सो मच, थँक्यू सो मच. शेवटचा चेंडू प्रशांत पाटील यांचा, चेतन घरत यांना मारायचा प्रयत्न करत नाही आहेत आणि सिंगल धाव काढलेली आहे. त्यांना माहिती आहे कुठे आणि कसं खेळायचं, हवेचा जोर कुठल्या बाजूला आहे आणि धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 6 चेंडू 6 धावा. दाखवू चला, मैदान गाजू चला, आगरी ताकद दाखवू चला, चारी बाजूला आवाज घुमू दे मेलमान गावाचा, आगरी उभी है, आगरी उभी है, आगरी उभी है, आगरी उभी है. अरे नाचा ना. म्हणजे सार्थक वारीला काही टेन्शन नाही, कारण त्यांच्या टीम मध्ये आहे आपला गावातील कोच कुमार पाटील, ऑलराऊंडर. म्हणजे त्यांना काही बघायचं टेन्शन नाही. तो बोलेल इकडे जा तिकडे जा, तुम्ही फक्त ते करा, म्हणजे तुम्ही जिंकायच्या मार्गावर असणार. आणि बॉलिंग साठी आले ते म्हणजे डेगले, अनिरुद्ध पाटील, ओनर, स्वतः ओनर आपल्या टीम साठी आलेले आहेत. प्रवीण पाटील DBNचे मालक, यांच्याकडून कुमारसाठी. हॅलो, चला गावकरी, मटण थंड होत चाललं, ते बोलतात मला कोणीतरी खा, चला लवकर फटाफट. DBN लाईव्ह यांचे मालक प्रवीण पाटील यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. कुमार पाटील यांच्यासाठी 811 जर त्यांनी एका हातात कॅच घेतला तर, कारण ते टीमचे कोच आहेत, खास नारंगीवरून त्यांना बक्षीस आलेलं आहे, कारण त्यांचं कॉन्टॅक्ट काही कमी नाही, ते खूप पसरलेले असे माणूस आहेत. कुमार पाटील DBN यांचे मालक. अनिरुद्ध यांचा पहिला चेंडू, बाहेर चेंडू पडला होता आणि मारण्याचा प्रयत्न केला होता आणि बॉल गॉन अँड इट्स 4. आणि संघाची धावसंख्या झालेली आहे पहिल्या चेंडूवर ती म्हणजे 10. आगरी लोकांचा सोहळा भरला उमेळमानच्या गावा, क्रिकेटचा खेळ. अनिरुद्ध पाटील यांचा फुल टॉस असा चेंडू, चेंड्याच्या वरतून चेंडू आणि सरळ चौकार. मैदान गाजू चला, आगरी ताकद दाखवू चला, मैदान गाजू चला, आगरी ताकद दाखवू चला, चारी बाजूला आवाज घुमू दे मेलमान गावाचा, आगरी उभी है, आगरी उभी है, आगरी उभी है, आगरी उभी है. अरे नाचा ना. मारलेला फटका आणि पुन्हा एकदा धन 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 चौकार. आणि चौकारांची हॅट्रिक झालेली आहे चेतन घरत यांची.
3 चेंडू 3 चौकार आणि या षटकात धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 12 आणि संघाची धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 18. अजून 3 चेंडू बाकी आहेत. चौथा चेंडू चेतन गरत यांना मारलेला फटका. एक चोटी धाव काढलेली आहे चेतन गरत यांनी. दुसऱ्या धावाचा प्रयत्न करतील का? नाही. सचिन पाटील यांना कॉल दिलेला आहे आणि धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 19. शेवटचे 2 चेंडू बाकी असतील अनिरुद्ध पाटील यांचे. या षटकातील दुसरा षटक चालू आहे आणि 5वा चेंडू घेऊन येत आहेत अनिरुद्ध पाटील. सचिन पाटील यांची बॅट एकदा लागली का ती थांबत नाही, कारण आपण UPL ला सुद्धा बघितली होती. रिव्हर्स शॉटचा बादशाह आणि पुन्हा तोच केलेला प्रयत्न. मी जसा बोललो रिव्हर्स शॉट आणि त्यांनी मारला फटका आणि धन 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 चौकार. बेसावची पारू नेसली गो 5 चेंडू झालेले आहेत आणि या षटकात आलेली आहे 17 धावा. शेवटचा चेंडू अनिरुद्ध पाटील यांचा रिव्हर्स शॉट मारण्याचा फटका. नो बॉल आणि चौकार. धन 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 चौकार. चल गो पारू दरियाचे पुंजे केला. चल गो पारू दरियाचे पुंजे. धावसंख्या झालेली आहे वेगाने वाढत 28 आणि फ्रीट असेल. शेवटचा चेंडू फ्रीट असेल अनिरुद्ध पाटील यांचा आणि स्ट्राईकला आहेत ते म्हणजे आपल्या गावातील मास्टरचे खिलाडू सचिन पाटील. शेवटचा चेंडू अनिरुद्ध पाटील यांचा. सचिन पाटील यांना बघूया काय करतात. फ्रीडचा चेंडू रिव्हर्स शॉट मारण्याचा फटका आणि हाईट थोडी कमी पडली. धन 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 चौकार. धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 32 आणि अगोदरचं शतक खूपच महागडं पडलं ते म्हणजे धावसंख्या आलेली आहे ती म्हणजे 26 आणि धावसंख्या संघाची धावसंख्या दोन शतक संपलेले आहेत आणि संघाची धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 32. तिसरं शतक महत्वाचं शतक प्रशांत पाटील घेऊन येत आहे आपल्या संघासाठी आणि स्ट्राईक वर आहे तो म्हणजे आपला जाणता खिलाडी म्हणजे चेतन घरत. जर लागली तर आर्या पार उत्कृष्ट असा लेदर खिलाडी चेतन घरत. प्रशांत पाटील मारण्याचा प्रयत्न. मस्त मारलेला फटका. टोपी उडली आणि बॉल ही उडला मागून आणि दन 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 चौकार. Basking, Chepalaya roasting. Basking, Chepalaya roasting. Basking, upire godara, yumana kela sunvera. Basking, upire godara.
जरा लिहून पाठव ना. लिहून लिहून पाठव ना. लिहून पाठव. अरे लिहून पाठव. धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 36. प्रशांत पाटील यांचा तिसरा चेंडू मारण्याचा प्रयत्न. बॉल वरून जाईल का? बॉल समजला नाही आणि धन 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 चौकार. प्रशांत पाटील यांचा चौथा चेंडू चेतन गरात यांचा परत मारलेला फटका. उंच अशी झेप घेतलेली फटका आणि आर्या पार वजनदार असा षटकार. आंब्याचा पाणी हिरवा गो पाणी हिरवा. हॅलो संघाची धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 46. आज काय थांबणार नाही. मारण्याचा प्रयत्न असा अप्रतिम असा केलेला प्लेट, कारण त्याला माहिती आहे सचिनही मारू शकतो फटका. आणि चोटी धाव एक काढून संघाची धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 47. या षटकातील शेवटचा चेंडू बाकी असेल प्रशांत पाटील यांचा. सचिन पाटील यांना बघूया सचिन पाटील आपल्या संघासाठी काय करतात. आणि महत्वाचं म्हणजे एकही विकेट गेलेली नाही. मारलेला फटका, उंच अशी घेतलेली भरारी, वजनदार शानदार षटकार. मुंबई ऐसी आमची बोलतान येऊ मुंबई आमची ऐसे बोलतान ये नाही दादागिरी चालणार कोणाची, नाही दादागिरी चालणार कोणाची. इथं मुंबई है आगऱ्या कोल्यांची, नाही दादागिरी चालणार कोणाची. इथं मुंबई है आगऱ्या कोल्यांची. 53 रनची भागीदारी झालेली आहे नाबाद अशी युवा धीरेन चॅलेंजर्स यांची. आणि अप्रतिम असा खेळ करत आहेत आपल्या संघासाठी चेतन गरत आणि सचिन पाटील. म्हणजे आपल्या गावातील जर पाणी द्यायचं झाला तर फोंटी सर्वांसाठी धावून जातो, कारण त्याला माहिती आहे दान धर्म करणं गरजेचं आहे. आणि फोंटी सर प्रत्येक मॅचसाठी, ही आगरी UPL साठीच नाही, UPL असो या इतर कुठल्याही मॅच असो, तो फोंटी आपल्यासाठी पाणी घेऊन नेहमी धावत असतो. भले तुम्ही त्याला काहीही बोला, पण तो आपल्या संघासाठी पाणी घेऊन नक्की जाणार. आणि बॉलिंग साठी आलेले आहेत ते म्हणजे आपल्या गावातील पोलाड सचिन पाटील. चला बघूया सचिन पाटील तरी आपल्या संघासाठी विकेट घेऊन देतील का, कारण चांगलीच अशी भागीदारी झालेली आहे धीरेन चॅलेंजर्स यांची 53 धावांची. चला जास्त वेळ वाया घालवायचा नाही, कारण आपल्याला अजून खूप सामने खेळवायचे आहेत. आणि आपल्या मैदानात आलेला आहे वसईचा वाघ. चौथं शतक आपल्या संघासाठी घेऊन येत आहेत तो म्हणजे आपल्या गावातील सचिन पाटील पोलाड या नावाने असलेला सचिन पाटील. पहिला चेंडू आपल्या संघासाठी चेतन यांना मारण्याचा प्रयत्न, बॉल थोडा चुकला पण चोटी एक धाव, बापा 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 बॉल हातातून सुटला आणि यो चौकार. डन 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 चौकार.
पाय मी ठेवलाय आई पद्मावतीचं नाव घेऊन मैदानात पाय आम्ही ठेवलाय आईची हाय वासा जिंकू हर एक आव्हान मनाशी निश्चय बांधलाय मनाशी निश्चय बांधलाय कल्पेश दादाचा संघ धीरे चॅलेंजर चालेल. चला, बॉल अप्रतिम होता पण फिल्डिंग थोडी चुकली आणि चौकार. बापा बापा बापा, वरतून मारलेला बॉल डायरेक्ट तोंडावर. नो बॉल आणि फ्री हिट असेल. फ्री हिट असेल. मस्त मारण्याचा प्रयत्न केला होता. लेग बाय. दुसरा चेंडू सचिन पाटील यांचा फ्रीचा चेंडू आणि स्ट्राइक वर आहे ते म्हणजे सचिन पाटील, रिवचचे बादशाह. सचिन टू सचिन कमाल करतील का? फ्रीचा फायदा उचलतील का? मारलेला फटका राजेश यांच्या हातात आणि फ्रीचा असा पाहिजे तसा फायदा उचलू शकले नाही कारण चेंडू बरोबर बोकात होता. तिसरा चेंडू मारण्याचा प्रयत्न. पिझ्झा शॉट. आईला फिल्डिंग. गणेशची फुटबॉल, बुलेशची फुटबॉल फिल्डिंग. लोक हाताने अडवतात, बुलेशानी पायाने अडवला आणि आपल्या संघासाठी 2 धावा अडवल्या. आपले भाषण बोलतो रे बाबा, थोडी लई भेटू दे. चल करतो. दिवन मानची फोन येत. मारलेला श्रीवत्सचा फटका जाईल का? आपली दोदरी फाटील का? न्या देवेन कसा सोडील? कारण देवेन आयलाय बोटी वशी. त्याला माहित आहे एक पण बॉल सोडाचा नाही आहे. देवेन ओके. आणि संघाची धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 63. अजूनही 8 चेंडू शिल्लक हान म्हणजे 8 बॉल अजून बाकी हान. चेतन सचिन लास्ट पर्यंत खेळला तर मला बरं वाटेल. फुलटॉस असा बॉल गेलाय वरती. काय नाही थांबला आणि बॉबीने अडविला आणि चोट्या 2 धावा काढल्या. 2 ना धाव संख्या जायलेली आहे ती म्हणजे 65. मारायला लागेल कारण आता हवा चालू जायले आणि जर हवा चालू जायली तर तिला कोण अडू शकईनी कारण जर बुथाल्यार आयल्या मैदानात तर त्यानं कोण थांबू शकईनी. शेवटचा चेंडू सचिन यांचा. सचिन याला माराचा प्रयत्न होता. रिव्हर्स शॉटचा बादशाह पण चोटी 1 धाव काढली. लेग बायचा इशारा अंपायरचा. अंपायर आपला भारी आहे मुकेश पाटील. भले त्याला एका डोल्याशी दिसत नसेल आज पण भारी आहे. त्याला लेग पायावर काय लागते काय कट लागते ना बरोबर समजते. आणि शेवटचा शतक असेल. धावसंख्या जायले ती म्हणजे 66. डबल छक्के. आगरी लोकांचा सोहळा भरला उमेळमानच्या गावा. क्रिकेटचा खेळ भारी रंगला आनंदाचा क्षण सारा. मैदान गाजू चला आगरी ताकद दाखवू चला. पहिली मॅच असेल कारण चांगली भागीदारी झालेली आहे. एक पण विकेट न चुकता दोघच मैदानात खेळतात ते म्हणजे सचिन पाटील आणि चेतन घरत. आज लय चांगली आहे आणि याच लय मध्ये खेळले तर फायनल गाठायचा चान्स असेल. पहिला सामना आहे काय सांगू शकत नाही कोण ही फायनल मारेल कारण आकर्षक अशी बक्षीस आहेत. म्हणजे चालवाला सायकल आहे, पोट कमी करायला सायकल आहे, आता गरम करते राज्यासाठी कूलर आहे, असं वेगवेगळी बक्षीस. मारलेला फटका आर्या पार वजनदार शानदार
षटकार. आई पद्मावतीचं नाव घेऊन मैदानात पाय मी ठेवलाय आई पद्मावतीचं नाव घेऊन मैदानात पाय मी ठेवलाय आईची हाय माझा जिंकू हर एक आव्हान मनाशी निश्चय बांधलाय. हॅलो हॅलो. चला फ्रेंडशिप एकता आणि गजानन स्टार्स रेडी राहायचंय. कॅप्टन इकडे यायचंय टॉस साठी. मारायचा प्रयत्न होता पुन्हा सेम फटका पण चोटी एक धावा काढली आणि धाव संख्या झालेली आहे ती म्हणजे 73 नाबाद. ओपनिंग पार्टनरशिप अशी दमदार झालेली आहे धीरेन चॅलेंजर्स यांची. कारण समोरचा संघ ही असा वजनदार आहे कारण त्यांच्या संघामध्ये आहे समीर सारखा खिलाडी. चेतन घरात यांना शेवटचे 4 चेंडू बाकी मारलेला फटका वजनदार असेल का दमदार असेल का नाही. चांगला असा कॅच. हाल हाल हाल. जोरदार अशा टाळ्या झाल्या पाहिजे चेतन घरात यांच्यासाठी. 18 चेंडू 39 रनाची भागीदारी त्यांनी केलेली आहे. वैयक्तिक स्कोर 18 चेंडू 39 धावा. मस्त खेळी. शेवटचे 3 चेंडू शिल्लक असतील आणि स्ट्राईक वर आलेला आहे म्हणजे आपले गावाचा नंदू सबका बंधू. आणि मला वाटलेतच कारण त्या जागेवर होता समीर असं कॅच लवकर सोडीनी कारण त्याच्यासाठी लकी असं ग्राउंड हे आहे. माराचा प्रयत्न केलता पण सिंगल धाव. मस्त त्यालाही माहित आहे सचिनची बॅट चालते मी नुसता मध्ये येऊन कला नुसतं काय ना काय करू आणि त्यांनी एक चोटी धाव काढून सचिनला स्ट्राईक दिली कारण सचिन जर 2 चेंडू एक जरी षटका राहिला तरी 80 धावावं आपले संघाला नेऊन ठेवील म्हणून त्यांनी चला जास्त टाइमपास करायचा नाही कारण आपले जवळ वेळ कमी आहे. पुढचा संघ फ्रेंडशिप एकता आणि गजानन स्टार्स. माराचा प्रयत्न केलता बॉल वजनदार शानदार षटकार. काय अप्रतिम अशी बॅटिंग बघायला भेटते. शेवटचा चेंडू देवेन यांचा सचिन पाटीलला काय करील या बॉलला. माराचा प्रयत्न शानदार वजनदार फटकेबाज असा केलता आणि षटकार. संघाची धावसंख्या जाईले ती म्हणजे 86 आणि सचिन यांचा वैयक्तिक स्कोर जायलाय तो म्हणजे 42. जोरदार टाळ्या जायला पाहिजे सचिन साठी कारण अप्रतिम असा खेळ केला सचिन पाटील यांनी आणि चांगला स्कोर आपल्या संघासाठी उभा केला आणि धावसंख्या जायली ती म्हणजे 87 रन चेस करायचा. चला टॉस का
यायचा आहे. फ्रेंडशिप एकता वजेस गजानन स्टार्स. वेळ वाया घालवायचा नाही. मी तयार आहे, तुम्ही तयार राहा. चला फ्रेंडशिप एकता. चला फ्रेंडशिप एकता वजेस गजानन स्टार्स मैदानाने येवाचा आहे, कारण हे तुमच्यासाठीच आहे. टॉस का बॉस साठी आपले गावांचा आपण बोलूया. तो म्हणजे आचारी आपला संदेश पाटील यांना विनंती करतो, लगेच जवंत बनून जाईले. टॉस उडवायला या आणि कोणचे पक्षन टॉस जाते ते आपण बघू, कारण दोन्ही जबरदस्त असं संघान फ्रेंडशिप एकता वजेस गजानन स्टार्स दोन्ही आपलं खास खिलाडी मित्र. हॅलो 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 हॅलो. चला टॉस का बॉस साठी आयलेन ते म्हणजे फ्रेंडशिप एकताचा धीरज आणि दत्तू आणि गजानन स्टारचा आयला म्हणजे अमित पाटील. आपले दोघं गावांचे खिलाडी तडाकेबाज. या मॅचला मजा येणार आहे, कारण दोन्ही आर्या पार खिलाडी आहेत. जर धीरजनी पॅन्ट वरती केली तर तो आर्या पार करते आणि तिची बॅट तर तुम्हाला माहिती आहे चालूच राहते. चला टॉसच्या दिशेने आपण जाऊया आणि टॉस साठी आलाय तो म्हणजे आपल्या सोबत संदेश पाटील. कॉल असेल अमित पाटीलचा, अमित घरत याचा. चला बघूया. आलेला आहे काटा आणि टॉस गेलाय फ्रेंडशिप एकता यांची बाजूशी. काय निर्णय असेल फ्रेंडशिप एकता? शतरक्षणचा निर्णय घेतलेला आहे फ्रेंडशिप एकतानी. काय रणनीती असेल तुमची? कारण समोर आहे अमित घरत, कारण तुला माहित आहे अमित घरत असा खिलाडी आहे आणि आज दोन्ही बाजूशी आहे, म्हणजे अमितला पण खूप फायदा असेल आणि तुलाही खूप फायदा असेल, कारण दोन्ही बाजूशी खेळणारा असा संघ आहे. आणि अमित सोबत तू खूप मॅचेस खेळतं, तुम्हाला दोघांचं खेळ माहिती आहे. काय रणनीती असेल तुमची अमितला रोखण्यासाठी? त्याची विकेट आमच्यासाठी खूप महत्त्वाची असेल, कारण तो सध्याच्या घडीला खूप फॉर्ममध्ये चाललेला आहे. त्याचीच विकेट आम्हाला मेन काढायची आहे. येस, सर्वांसाठी तेच महत्त्वाचं असेल, कारण अमितला मी कसा आउट करू शकते का अमितला आपण किती धावावर अडू शकतो हे प्रयत्न असेल आणि अमितची काय रणनीती असेल, कारण त्यालाही माहिती आहे धीरज कोणते फॉर्म मध्ये, कारण त्याला एकदा बॉल आला का तो आर्या पार केल्याशिवाय ठेवायनी. तर अमितची काय रणनीती असेल त्याला रोखण्यासाठी आपण त्याला विचारूया. प्लेयर तर सगळंच चांगला आहे, कमीत कमी दाब आम्ही रोखण्याचा प्रयत्न करू त्यांना. धन्यवाद दोन्ही टीमला, कॉंग्रॅच्युलेशन्स आणि ऑल द बेस्ट. नीट खेळा, मैत्रीमध्ये खेळा आणि तुम्हाला सांगतो मी कॉमेंट करतो पण कोणी राग करू नका. लिस्ट चला, जास्त टाइमपास करायचा नाही, कारण तुम्हाला माहिती आहे पाटला करायचा आहे तो म्हणजे 87 धावांचा. 8 आणि 7 8 and 7 87 लकी नंबर. आणि अप्रतिम अशी खेळी केली चेतन घरत आणि सचिन पाटील यांची तुम्ही बघितलीच, कारण मॅच काय चालू झाली नाही पण बक्षिसा लागायला चालू झाली. जर इचन यांनी स्टंप आउट केला तर बुलेश पाटील यांच्यातर्फे त्याला 500 रुपयाचं पारितोषिक आले, म्हणजे त्याला रिक्षावर जावायला नको. जुना कीपर ऋतिक रोशन आपल्या गावाचा इचन.
ओ ओ जाने जाना इचन तुझे ढूंढा. संजय आपल्या संघासाठी पहिला चेंडू मारण्याचा प्रयत्न, चांगला असा फटका, फुंटीला बॉल दिसत नाही आणि षटकार. पहिला चेंडू. कारण तुम्हाला माहिती आहे स्ट्राईकला तो म्हणजे आपल्या गावांचा समीर आणि मागचे 4-5 महिन्यापासून लास्टचे गेले वर्षापासून त्याची बॅट अशी चालते कारण गेले वर्षा तो याच संघामध्ये होता. मस्त असा चेंडू, 2 चेंडू जायले आणि धावसंख्या जायले ती म्हणजे 6. 2 चेंडू 6 धावा, अजून 4 चेंडू बाकी आहेत. समीर आपल्या संघासाठी काय करू शकते बघूया कारण त्याला वाटले तर यो वाईड बॉल असेल म्हणून त्यांनी सोडून दिला, पण अंपायरचा डिसिजन जे काय असेल ते मान्य करावं लागेल. आणि चला आवकरी गावकरी जेवणाची सोय चालू जाईल, लवकर लवकर जेवून घ्या. आता बॉल टाकील. माराचा प्रयत्न होता, त्यांनी बघितला बॉल खालीच बसला आणि 1 धाव काढली. चोट्टी दुसऱ्या धावाचा प्रयत्न केलाय, दुसरा धाव आपल्या संघासाठी काढलेला आहे आणि चोट्ट्या 2 धावा काढलेल्या आहेत आणि संघाची धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 8. आज आपल्याला समीरची फटकेबाजी बघायला भेटेल का? कारण समीर यांची या मैदानात जबरदस्ती बॅट चालते. कारण तुम्हाला माहिती आहे गेल्याला UPL जायली त्यांनी 1 मॅन शो मॅच जिंकविली. 3 चेंडू जायले संजय यांचं. चौथा चेंडू समीर यांना माराचा प्रयत्न होता, बॉल काय समजला नाही, बॉल खाली बसला आणि 1 धाव फक्त. संघाची धावसंख्या जायले ती म्हणजे 9. थोडी फटकेबाजी करायला लागेल कारण मोठे रनचेचा पाठला करायचा आहे ते म्हणजे 87, 8 and 7, 87 मोठे रनचेचा पाठला करायचा आहे. मोठं फटकं बघायला पाहिजे कारण त्याशिवाय ही धावसंख्या होणं शक्य नाही. आणि 5वा चेंडू संजय पाटील यांचा मारण्याचा प्रयत्न, मारलेला फटका, फुंटी धावते, फुन 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 आणि बॉल अडविला. वेल ट्राय आणि धाव पण पुरी केली. संघाची धावसंख्या या 2 धावांनी जायली ती म्हणजे 11. शेवटचा चेंडू असेल यावरील संजय पाटील यांचा. बुलेश घर फुटबॉल प्लेयर कारण त्यांनी तवशी पायाशी बॉल अडविलता. मारता कट असा फटका, मस्त अशी फिल्डिंग आपले कारण टीम मध्ये होता ऑस्ट्रेलियाचा प्लेयर बनियान वालताच. त्याला नानांनी टी शर्ट दिली नव्हती, नानांनी टी शर्ट दिली नव्हती म्हणून बनियान वालता असा प्लेयर आपला ऑस्ट्रेलियाचा मनोज. क्रिकेटचा खेळ भारी रंगळा आनंदाचा क्षण सारा. मैदान गाजू चला घरी ताकद दाखवू चला. मैदान गाजू चला घरी ताकद दाखवू चला. चारी बाजूला आवाज घुमू दे मेलमान गावाचा. आगरी UPL आगरी UPL आगरी. बापा दुसरं शतक आपल्या संघासाठी घेऊन येत आहे तो म्हणजे त्याचेच संघाचा मालक तो म्हणजे कल्पेश पाटील उर्फ नाना. पहिला सांगतो कोणी राग बी करू नका, मी मस्करी करतो. नानाचा बोराड रावलाय, पापूस कशी ओव्हर टाकील.
कॉन्फिडन्स आहे, कारण त्याला माहित आहे आपला संघ आपल्यासाठी केवढा महत्वाचा असते. त्यासाठी तो स्वतः आलाय कर्णधार आपला संघासाठी. पहिला चेंडू नाना याचा आणि स्ट्राईक वाय तो म्हणजे बुलेश फुटबॉल प्लेयर. रिवतचा बादशाह बुलेश पाटील, बुलेश घरत सॉरी. नाना यांचा पहिला चेंडू, रिवर्स मारण्याचा फटका, मारलेता नायगावला गेला पापडीला. मस्त मारलेता नायगावला गेला पापडीला, पण एक धाव भेटली. कट पण जाऊ दे, भले ते भंडारेच्या आग्रहण जाऊ दे का गोट्याचे, काही फरक पडायनी. एक धाव आली ना ती महत्वाची असेल. दुसरा चेंडू नाना यांचा, समीर पाटील यांना. घाबरू नको नाना. इचन यांनी स्टंपिंग केली तर त्याला हाय 500 रुपये बुलेश पाटील तर्फे. ऑस्ट्रेलियन प्लेयर कीपर आहे आता, बनियानो आलता र. फुल टॉस असा चेंडू होता, पण बॅटीला व बॉल काही नीट आयला नाही आणि 2 धावा काढले. नाना यांची मस्त बॉलिंग चालू आहे, कारण नानाला माहित आहे आपला संघ जिंकला पाहिजे. मी बॅटिंग नाही केली पण बॉलिंग तरी नीट करू शकतो, कारण हे सगळं आयोजन केले ते म्हणजे नाना अँड टीम. पण नानानी खूप मेहनत केले, नानानी रातच्या अडीची दगड उचलिली. नाना यांचा मस्त असा चेंडू, फसवाचा प्रयत्न होता, एक धाव काढली. दुसरा चेंडू, दुसरी धाव पण काढली, फेकी बलथेस कडे गेली. बरा झाला मागे ऑस्ट्रेलियन प्लेयर होता. मी माझे स्वतःचे डोळ्याशी बघितलं, नानानी एक एक दगड उचलीला रातचे. 2 वाजता नाना एकटा मैदानात दगड उचलीत होता, त्याचा यो फायदा आहे त्याला. मस्त असं 3 चेंडू नानाने टाकले, 3 चेंडू बाकी असतील त्याचे ओरीचं, कारण रन चेजचा पाठला करायचा आहे ते म्हणजे 87 8 and 7 87 धावांचा पाठला करायचा आहे. मोठं फटका आयलंच पाहिजे, कारण समीर बॅटिंगला आहे. समीर बॅटिंगला आहे म्हणजे सगळ्यांची उत्सुकता वाढते. म्हणजे कसं समीरची सवय झाली ना सगळ्यांना मोठं फटकं बघायची, आर्या पार बघायची. मस्त माराचा प्रयत्न होता, पण मस्त बॉल आथनची मस्तपैकी सटकला आणि मस्तपैकी मागे गेला. मला वाटलं आमचा वाघ आमचा कुत्रा होता, मस्तपैकी मी हात फिरविला, मी त्याच्याशी बोललो, मी त्याला पाणी दिला. मला वाटलं आमचा कुत्रा, निघाला बिबट्या. काय प्रयत्न केलता बॉल पकडाचा, एवढा प्रयत्न ते वासेचे किल्ल्यान बिबट्याला तर त्याचं नव्हतं केलं, तो 25 दिवसावर भेटला. बापा बापा माराचा प्रयत्न, मागेच बॉल जाते, मागेच काहीतरी आहे वाटते. आणि मस्त अशी बॉलिंग नानाची. मला वाटलं नाना थकला असेल दगड उचलून, पण नी त्याने मस्त अशी बॉलिंग करते, हातू मस्त फिरते त्याचा. आणि शेवटचा चेंडू असेल नाना यांचा, धाव संख्या जाईल ती म्हणजे 20. कोणी कीपर बदललाय? हॅलो हॅलो
नाना यांचा. नाना टाइमपास नाही करायचा आहे कारण आपल्याला खूप सामने खेळवायचे आहेत. शेवटचा चेंडू नाना यांचा. मारायचा फटका, रिव्हर्स शॉट मारायचा होता पण बॉल काही नीट बॅटीवर आला नाही आणि धावसंख्या झाली ती म्हणजे 20. अरे नाचा ना. सोहळा भरला उमेळमानच्या गावा. क्रिकेटचा खेळ भारी रंगला आनंदाचा क्षण सारा. मैदान गाजू चला अगरी ताकद दाखवू चला. मैदान गाजू चला अगरी ताकद दाखवू चला. चारी बाजू चला चला टाइमपास करायचा नाही कारण आपल्या जवळ वेळ कमी आहे. नाना तू तरी समज. आणि किपिंगला मला वाटते ते इचनलाच ठेवायला पाहिजे. इचन आवडूसा दिसते. साहिलची पॅन्ट घालले का र. चला तिसरं शतक चेतन घरत स्वतः कर्णधार आपल्या संघासाठी तिसरं शतक महत्वाचं शतक घेऊन येत आहे. म्हणजे कसं या ओरीला जेवढं मारील तेवढं कमीच आहे कारण त्यानं पाठला करायचा आहे तो म्हणजे 87. हॅलो 18 बॉल 67 धावांची आवश्यकता. जर समीरची बॅट लागली तर होऊ शकते काय पण. मारायचा फटका आणि असा अप्रतिम असा मारलेला फटका आणि फक्त एकच धाव. चेतन त्यांना जास्त मारून देणार नाही आणि समीर यांना प्रयत्न करायचा आहेत का आपण जास्तीत जास्त धावसंख्या कशी करू शकतो कारण संघासाठी ते महत्वाचं असेल कारण रन चेस मोठा आहे 87 रन्स आणि धावसंख्या झाली ती म्हणजे फक्त आणि फक्त 21. मारायचा फटका रिव्हर्स शॉट हातात जाईल का बॉल. मानव यांनी कॅच सोडलेला आहे. चला चेतन यांची तिसरा चेंडू वरती मारलेला फटका मिस टाइम शॉट आणि ऑस्ट्रेलियाच्या प्लेयरने शॉट सोडलेला आहे. बॉल हातातून सटकलेला आहे आणि धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे अँड आउट. बुलेश घरत आउट झालेले आहेत. धावसंख्या झालेली आहे ती म्हणजे 23. आई पद्मावतीचं नाव घेऊन मैदानात पाया मी ठेवलाय. आई पद्मावतीचं नाव घेऊन मैदानात पाया मी ठेवलाय. आईची हाय आम्हाचा जिंकू हर एक आव्हान. मनाशी निश्चय बांधलाय. मनाशी निश्चय बांधलाय. कल्पेश दादाचा संघ धीरे चॅलेंजर राहिलाय. 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 आणि स्ट्राईक व्हायला तो म्हणजे डायरेक्ट बोटींशी देवेन मात्रे. चेतन याची मस्त बॉलिंग चालू आहे आणि 3 चेंडू मस्त टाकले त्यांनी. 3 चेंडू बाकी आहे. चौथा चेंडू मारायचा प्रयत्न समीर याचा. बॉलचे मागे धावते आणि नाना आणि 2 धावा.
200 काय नाही होणार, कारण आपल्याला अजून खूप मोठा रन चेस करायचा आहे. सगळं छक्क मारलं तरी चालतील. पाचवा चेंडू चेतन यांचा, मस्त मारलेला फटका आणि मस्तपैकी छक्का षटकार. जलवा ऐसा दिखा देंगे हम, लोहा गला देंगे, पानी जला देंगे, दुनिया हिला देंगे हम, दुनिया हिला देंगे हम, दुनिया हिला दे हम, दुनिया हिला देंगे हम, दुनिया हिला दे हम. आंधी की ना परवाह ना बिजली का डर. चला शेवटचा चेंडू चेतन यांचा, समीर यांना. मस्त मारलेला फटका, मस्त पैकी. मला वाटलं आमचा वाघ. तूफान को कह देंगे वहीं पे तू थम, दिल दम से इस जहां पे छा जाएंगे हम, दुनिया हिला देंगे हम, दुनिया हिला दे हम, दुनिया. मी काय बोलतो ते ऐका. 37 म्हणजे 37 धावा जायलेन आणि एकच विकेट गेले. समीर असताना काही इम्पॉसिबल नाही, म्हणजे सगळं पॉसिबल आहे. आणि 12 बॉल 50 धावा पाहिजे. म्हणजे नानाचा कॉन्फिडन्स एवढा आहे का दुसरी ओव्हर टाकायला परत तो आला. त्याला माहित आहे, त्याचा कॉन्फिडन्स लेवल एवढा हाय आहे ना. लावा लावा नानावर पैसा लावा. चला 2 ओव्हर बाकी आहे आणि धावा पाहिजे, त्या म्हणजे 50. कारण आता जायलाय स्कोर तो म्हणजे 37. तीन ओव्हर जायले आणि 37 धावा जायले. 2 ओव्हरीचा अजून खेळ बाकी आहे. नाना आपले संघासाठी स्वतः ओनर. नाना टाइमपास नाही हा, तुला बाहेर काढीन. बुथाली नाईली. अरे धूल गेली, डोलं पुसा आणि खेळ चालू करा. अजून केवढा टाइमपास कराल. पहिला चेंडू नाना यांचा बघितलं. मार आणि शॉट चुकलेला आहे आणि सरळ विकेट कीपरच्या हातात. पद्मावतीचं नाव घेऊन मैदानात पाय आम्ही ठेवलाय. आईची हाय आम्हा जिंकू हर एक आव्हान. मनाशी निश्चय बांधलाय, मनाशी निश्चय बांधलाय. कल्पेश दादाचा संघ धीरे चॅलेंजर राहिलाय. कल्पेश दादाचा संघ धीरे चॅलेंजर राहिलाय. कल्पेश दादाचा संघ धीरे चॅलेंजर राहिलाय. कल्पेश दादाचा संघ धीरे चॅलेंजर. कल्पेश दादाचा संघ धीरेन चॅलेंजर्स आलाय आणि फॉर्म मध्ये पण आलाय. कारण मस्तपैकी बॉलिंग चालली आहे ओनरची आणि स्ट्राईक व्हायलाय तो म्हणजे दुसरा ओनर, तो म्हणजे अनिरुद्ध पाटील.
सार्थक वॉरियरचा ओनर आपल्या संघासाठी काय करू शकते हे बघू. दुसरा चेंडू नाना यांचा कल्पेश पाटील यांना माराचा प्रयत्न होता, मोठा फटका पण काय जमलं नाही. बॅट हवेन फिरली आणि बॉल बॅटीचे खालशी गेला देखलनशी आणि सरळ सचिन पाटील यांच्या हातून. कारण नाना आज फॉर्म मध्ये आहे, नाना लय मध्ये आलाय. नाना आपल्या संघासाठी काय करू शकते बघतो. नानाने सांगितले तुम्ही बॅटिंग करा मी बॉलिंग करतो. तिसरा चेंडू नाना यांचा माराचा फटका पण फटका चुकलाय. बॅट नुसती हवेन फिरते, जर लागले असता बॅटीला तर आर्या पार होता. समीरची बॅट चालते. चौथा चेंडू नाना यांचा अनिरुद्ध पाटील यांना माराचा फटका होता. पुन्हा बॉल बॅटीचे खालची बॅट वरशी. काय बॉलिंग चालले नाना यांची. कारण यालाच बोलतो बॉलिंग, कारण याला बोलतो कॉन्फिडन्स. कारण त्याला माहिती आहे मी करू शकतो आणि मी माझ्या संघासाठी करीन. योच प्रयत्न असेल नानाचा. पाचवा चेंडू नाना यांचा पुढे येऊन माराचा प्रयत्न. बॉल व्यवस्थित बॅटीला लागला नाही वाटते आणि एक धाव काढले. त्याला माहिती आहे स्ट्राईक व म्हणजे समीरला आणला तर तो काहीतरी करू शकते आपल्या संघासाठी. पण आता वेळ निघून गेले कारण धावसंख्या झाली ती म्हणजे 38, 2 बाद आणि धावसंख्या पाहिजे ती म्हणजे 7 चेंडू 49. 7 चेंडू 49 धाव पाहिजे. शेवटचा चेंडू नाना यांचा समीर पाटील यांना. समीर पाटील आर्या पार करतील का बॉल. कारण त्याला सवय झाली बॉल बाहेर फेकायची. कारण त्याची बॅट सध्या लय मध्ये आहे आणि जर लय मध्ये असली तर त्याला कोणच थांबू शकत नाही. कारण तुम्हाला माहिती आहे मोठं बॅट्समॅन तुम्ही बघितलं असतील एकदा लय मध्ये आलं का ते थांबत नाही. तसाच आपल्या गावांचा समीर पाटील रिव्हर्स शॉट माराचा फटका चुकला आणि सरळ गेला. दन 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 चौकार. आफत में हम राहत में हम अपनी ज़मीं की चाहत में हम ज़मीं की चाहत में हम डंडे उड़ा देंगे हम छक्के छुड़ा देंगे जलवा दिखा देंगे हम दुनिया हिला देंगे हम दुनिया हिला दे हम दुनिया हिला देंगे हम दुनिया हिला दे हम उड़ा देंगे हम दुनिया हिला दे हम ला रे ला. चला शेवटचं शतक असेल आणि धावसंख्या पाहिजे ती म्हणजे 45. 6 चेंडू 45 धावांचा पाठला करायचा आहे. ते म्हणजे सार्थक वॉरियर्स यांना. आणि नाना यांची उत्कृष्ट अशी गोलंदाजी आणि धावसंख्या दिलेली आहे ती म्हणजे फक्त आणि फक्त 5. आणि किपिंगला आलेले आहे ते म्हणजे इचन. जर त्यांनी किपिंगला स्टंपिंग केलं तर त्यांना 500 रुपयाचं पारितोषिक बुलेश पाटील यांच्याकडून आलेलं आहे. चला पहिला चेंडू जम्बो ऑस्ट्रेलियन प्लेयर माराचा फटका आणि फटका चुकला आणि दन 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 चौकार. लगाएंगे जान लगाएंगे जलवा ऐसा दिखा देंगे हम लोहा गला देंगे पानी जला देंगे दुनिया हिला देंगे हम दुनिया हिला देंगे हम दुनिया हिला दे हम. ऑस्ट्रेलियन प्लेयर मनोज आपल्या संघासाठी काय करू शकते. जर त्यांनी 3 विकेटा गेल्या तर बुलेश पाटील
यांचेतर्फे त्याला 1000 रुपयाचं पारितोषिक आले आणि जर इचननी स्टंपिंग केली तर त्याला 500 रुपयाचं पारितोषिक आले. म्हणजे बघा पैशाचा पाऊस पडते, पैसा फक्त येते. मनोज पाटीलला संधी आहे 3 विकेट घेवायची, 1000 रुपयाचं घरा घेऊन जायचं. मारण्याचा फटका चुकेल का नाही, वरतून जाईल आणि धावसंख्या झाली ती म्हणजे 47. आणि आता चार चेंडू बाकी आहे अजून. बघू जर समीरनी पण 4 फटकं बाहेर फेकू शकते अशी ताकद आहे, पण मनोजनी जर 3 विकेट गेल्या, माराचा प्रयत्न केलता, फटका चुकला आणि फक्त त्याला माहिती आहे मला धावा करायच्या. आणि मनोज यांनी मस्त अशी फिल्डिंग केली आणि विकेटा उडील्या. ऑस्ट्रेलियन प्लेयर बन्यान वाहिलेला. पाय आम्ही ठेवलाय आईची हाय आम्हाचा जिंकू हर एक आव्हान. मनाशी निश्चय बांधलाय कल्पेश दादाचा संघ धीरे चॅलेंजर राहिलाय. 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 चला 3 बॉल बाकी आहे मनोज याचं. जर 3 बॉल 3 विकेट गेल्या तर भुलेश पाटील याचे तर्फे त्याला 1000 रुपयाचं पारितोषिक भेटेल. बघ मनोज तुला संधी आहे, भले तू ऑस्ट्रेलियन प्लेयर असला तरी. वरती फटका चुकेल का बापा, इचन बॉल व इचनला काय बॉल भेटला नाही. इचन बोलते डोल्यावर किरणं आलती माझे. चालेल, काही फरक पडाय नाही, कारण आता मॅच हातांशी निसटले आणि धावसंख्या जायले ती म्हणजे 49. अजूनही 2 चेंडू. खूप पाहिन बॉल हातांशी सटकला, हाताला घाम आलता, पण ह मस्त डॉट बॉल. शेवटचा चेंडू मनोज यांचा मारलेला फटका आर्या पार, षटकार पोलाड यांचा. चला जेवणाची सोय चालू आहे, लवकर जेवून घ्या. जे कोणी जेवायचं बाकी असेल त्यांनी जेवून घ्या.